हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हे बघा, मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये काय घेऊन आलेली आहे, ॲपल आणि स्ट्रॉबेरीचं जॅम। कारण आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात स्ट्रॉबेरी अवेलेबल असतात आणि कधी कधी मुलांना टिफिनमध्ये पोळी भाजी नेणं कंटाळवाणं वाटतं। त्यामुळे मग टिफिन कधी कधी तसाच घरी वापस येतो। त्यामुळे मी असा जॅम घेऊन आलेली आहे, कधी कधी पोळीसोबत न्यायला। आणि हा जॅम तुम्ही ब्रेडसोबतसुद्धा लावून खाऊ शकता। तर व्हिडिओ अगदी छोटासा आहे, त्यामुळे पूर्ण फुल वॉच करा। आणि जर तुम्ही नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन हेल्दी रेसिपी बघण्याकरिता। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया ॲपल स्ट्रॉबेरी जॅम। स्ट्रॉबेरी ॲपल जॅम बनवण्याकरिता मी इथे ॲपल घेतलेला आहे आणि छान वॉश करून मी याचे छिलके काढून याचे बिया वगैरे काढून याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि स्ट्रॉबेरीसुद्धा मी छान वॉश करून घेतलेली आहे आणि याचे पण छोटे छोटे असे पीसेस करून घेतलेले आहेत। तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचे आहे, एका पॅनमध्ये थोडं पाणी टाकूया। आपल्याला हे ॲपल आणि स्ट्रॉबेरी छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम लो ठेवून आपण हे शिजवत ठेवूया। याला 5 ते 10 मिनिट कमीत कमी लागतील शिजायला, छान सॉफ्ट व्हायला। हे बघा, ॲपल आणि स्ट्रॉबेरी छान सॉफ्ट शिजलेली आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही। आता गॅस बंद करायचा आहे आणि 5 ते 10 मिनिट आपण थंड करण्याकरता ठेवूया। आपली स्ट्रॉबेरी आणि ॲपल थंड झालेला आहे। आता आपण मिक्सरमधून याची एक प्युरी करून घ्यायची आहे। हे बघा, ॲपल आणि स्ट्रॉबेरी असं मी मिक्सरमध्ये बारीक करून याची एक प्युरी करून घेतलेली आहे। आता आपण हे पॅनमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हे आता छान शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता ही ॲपल आणि स्ट्रॉबेरीची प्युरी जी आहे आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे, घट्ट होईपर्यंत। थोडी घट्ट झाली की यामध्ये आपण गूळ टाकूया। तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा टाकू शकता, पण मी इथे गुळाचा वापर करत आहे। तर आता आपण हे छान शिजवून घेऊया। अगोदर गॅसची फ्लेम जी आहे तुम्ही लोच ठेवा आणि कंटिन्यू फिरवत राहा, नाहीतर आतून खालून जे आहे थोडं जळून जाईल। बघा, असं कंटिन्यू फिरवत राहा। तर हे बघा, आपली प्युरी जी आहे थोडी घट्ट झालेली आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया, हे बघा, मी थोडं गूळ घेतलेलं आहे। एक गूळ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण यामध्ये टाकूया थोडी विलायची पावडर आणि काळे मिरी पूड, म्हणजे आपल्या जॅमला आणखी छान टेस्ट येईल। आणि आता आणखी छान थोडंसं फिरवून छान घट्ट होईपर्यंत याला शिजवायचं आहे आपल्याला। हे बघा, आपल्या स्ट्रॉबेरीमुळे कलरसुद्धा किती छान आलेला आहे, हे बघा। आणि खूपच छान जॅम झालेलं आहे आपलं। तर कधी टिफिनमध्ये पोळीसोबत द्यायला भाजी वगैरे नसली की असं हेल्दी जॅम लावून मुलांना तुम्ही देऊ शकता। हा जॅम तुम्ही पोळीसोबत, ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता आणि बरेच दिवस टिकतोसुद्धा। काचेच्या बरणीमध्ये छान भरून ठेवायचा, म्हणजे बरेच दिवस टिकतो। तर हे बघा, आपलं स्ट्रॉबेरी ॲपल जॅम बिलकुल रेडी झालेला आहे। हे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती झटपट तयार झालं आपलं हेल्दी जॅम। तर हिवाळ्यामध्ये भरपूर स्ट्रॉबेरी आपल्याला मिळतात मार्केटमध्ये, तर असं छान छान जॅम करून ठेवा मुलांसाठी। म्हणजे एखाद्या वेळेस भाजी नसली किंवा भाजी खाऊन बोर झाले मुलं, की असं पोळीसोबत, ब्रेडसोबत लावून मुलांना टिफिनमध्ये किंवा घरीसुद्धा नाश्त्याला आपण देऊ शकतो। तर आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थोड्या वेळ थंड करण्याकरता ठेवूया आणि त्यानंतर आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया। तर हे बघा, रेडी झालेलं आहे आपलं स्ट्रॉबेरी आणि ॲपल जॅम। हे बघा, दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे। मी यामध्ये कोणताही कलर टाकलेला नाही आहे तरीसुद्धा, आणि याचं टेक्स्चरसुद्धा किती छान आलेलं आहे। बघा, क्रीमी झालेलं आहे एकदम। मी तुम्हाला जवळून दाखवते। तर चला आता आपण सर्व करूया आपलं छान छान ॲपल आणि स्ट्रॉबेरी जॅम। हे बघा, तर तुम्ही पण बनवा असं छान छान जॅम। आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि आवडल्यास लाईक करा, आणि जर तुम्ही नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा.